नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. MH CET संदर्भात अंतिम सराव आपल्या चॅनलवरती सुरू झालेला आहे. चला तर वेळ न घालवता या रिव्हिजनला सुरुवात करूया. तर याच्यामध्ये खालीलपैकी कोणते घटक परिणामकारक अध्ययनास मदत करतात? एक आहे संपादनाबाबत सतत मिळणारे प्रत्याभरण, विद्यार्थ्यांसमोर असणारा विशिष्ट उद्दिष्टांचा संच, विद्यार्थ्याची शारीरिक परिपक्वता, विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत शिक्षकांची कळकळ. तर याच्यामध्ये ऑप्शन देण्यात आलेले आहेत वरीलपैकी एकही नाही, केवळ 1 व 2, केवळ 1, 3 व 4 वरील सर्व घटक. पहिला जो ऑप्शन आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. कारण का खालीलपैकी कोणते घटक म्हणजेच परिणामकारक अध्ययनास मदत करतात? एक आहे संपादनाबाबत सतत मिळणारे प्रत्याभरण महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांसमोर असणारा विशिष्ट उद्दिष्टांचा संच बरोबर आहे. विद्यार्थ्यांची शारीरिक परिपक्वता देखील महत्त्वाची आहे आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत शिक्षकांची असणारी कळकळ. तर हे सगळे ऑप्शन बरोबर आहेत. तर ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मूल्यमापन, परीक्षा, मूल्यमापन व परीक्षा, मापन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मूल्यमापन ही एकाच वेळी होणारी प्रक्रिया नसून ही सातत्याने अखंड चालणारी प्रक्रिया आहे. कारण का लेखी परीक्षा आहे ते ठराविक वेळी घेतली जाते, पण मूल्यमापन ही परीक्षा विद्यार्थ्यांचा प्रगतीचा आढावा घेणारी आहे आणि त्यामुळे ती निरंतर सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रश्न तिसरा आहे, हे केवळ संख्यात्मक वर्णन असेल तर डॅश डॅशमध्ये संख्यात्मक वर्णन, गुणात्मक वर्णन व अभिप्रायाचा समावेश होतो. मूल्यमापन हे जर संख्यात्मक वर्णन असेल तर याच्यामध्ये मापन, मापन, मूल्यमापन, अभिप्राय, मापन, मापन किंवा अभिप्राय. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ. जर मूल्यमापन हे संख्यात्मक वर्णन असेल तर मापनामध्ये फक्त संख्यात्मक वर्णन, गुणात्मक वर्णन व अभिप्रायाचा समावेश होतो. तर ऑप्शन क्रमांक अ अचूक पर्याय आहे. प्रश्न चौथा, शिक्षण म्हणजे केवळ स्मरणाचीच परीक्षा आहे हे विधान बरोबर आहे, अनिश्चित आहे, निश्चित आहे की चूक आहे? प्रश्न चौथा जो आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. लक्षात घ्या, शिक्षण म्हणजेच केवळ स्मरणाचीच परीक्षा आहे तर हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे. कारण का आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कारण का लक्षात घ्या की शिक्षण म्हणजे केवळ पाठांतर व स्मरणशक्तीची चाचणी नसून तो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि ज्ञानाचा उपयोग करण्याची क्षमता आहे. प्रश्न पाचवा, शिक्षणातून विद्यार्थ्यांचा डॅश डॅश विकास साधावयाचा असतो. याच्यामध्ये बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक वरीलपैकी सर्व. प्रश्न पाचवा आहे याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. शिक्षणातून विद्यार्थ्याचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, भावात्मक विकास झाला पाहिजे आणि क्रियात्मक सर्वांगीण विकास साधावयाचा असतो. प्रश्न क्रमांक येथे 6वा आहे, रिकाम्या वेळेला शिक्षकाने काय करावे? विद्यार्थ्यांना भेंड्या खेळण्यास सांगावे, परिसरातील घडामोडीची माहिती घ्यावी, विद्यार्थ्यांना शांत बसून स्वतःचे काम करावे, ज्या विषयाचा तास त्याचे अध्ययन करण्यास किंवा अध्यापन करण्यास सांगणे. तर 6वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. इतर आहे, भेंड्या योग्य नाही आहे, शांत बसून स्वतःचे काम देखील योग्य नाही आहे आणि ज्या विषयाचा तास त्याचे अध्ययन करण्यास किंवा सांगणे चुकीचं आहे. त्यामुळे परिसरातील घडामोडीची माहिती घ्यावी हा देखील महत्त्वाचा ऑप्शन होऊ शकतो. कारण का शिक्षकांनी नेहमी अद्ययावत राहणे गरजेचं आहे. फावल्या वेळेत ज्ञानवृद्धी करणे हे आदर्श शिक्षकाचे लक्षात घ्या महत्त्वाचा गुण आहे. त्यामुळे शिक्षकांनी परिसरातील घडामोडीची माहिती उपयोगाची ठरेल. अभ्यासक्रमात स्थळ, काळ, परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो. यालाच काय म्हणतात? लवचिकता, विविधता, परिदृढता, वैयक्तिकता. तर 7वा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे की अभ्यासक्रमानुसार स्थळ, काळ, परिस्थिती अनुसरून जो बदल केला जातो याला लवचिकता असं म्हणतात. कारण का काळानुसार आणि गरजेनुसार स्वतःमध्ये किंवा अभ्यासक्रमात बदल करण्याच्या गुणधर्मालाच लवचिकता असं म्हटलं जातं. 8वा, कोणत्या शिक्षकाशी आपण संबंध ठेवाल? राजकीय व्यक्तीशी, जवळीक असणारा, सामाजिक प्रतिष्ठा असणारा, साहित्यकला नामवंत असणारा, वर्गात प्रामाणिकपणे अध्यापन करणारा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. कारण का इतर आहे ते योग्य ऑप्शन नाही आहेत. त्यामुळे वर्गात प्रामाणिकपणे जो अध्यापन करतो, दर्जेदार शिक्षण देतो, तोच शिक्षक खरा ठरतो. म्हणून ऑप्शन क्रमांक ड अचूक पर्याय आहे. प्रश्न 9वा, मूल्यमापनामुळे वर्गाध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन करतात. तर कुठल्या मूल्यमापनामुळे?
स्थान निश्चिती, निर्णयात्मक, काळ निश्चिती, समानात्मक. तर 9वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे की स्थान निश्चिती मूल्यमापनामुळे वर्गाध्यापनापूर्वी विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे मूल्यमापन केले जाते. प्रश्न 10वा शिक्षणातील वैयक्तिकता म्हणजे काय? प्रत्येक व्यक्तीसाठी निराळा अभ्यासक्रम असणे, असलेल्या आकृतिबंधांमध्ये आवडीच्या आकृती व उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणे, प्रत्येक व्यक्तीसाठी एक शिक्षक असणे, प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष ठेवणे. प्रश्न क्रमांक 10 आहे तर याच्यामध्ये जो आकृतिबंध आहे तर यानुसार ऑप्शन क्रमांक ब हे अचूक उत्तर आहे की विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या बंधांमध्ये आवडीच्या कृती उपक्रमाची निवड करण्याची तरतूद असणे. तर याच्यामध्ये वैयक्तिकता म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार शिकण्याची संधी देणे गरजेचं आहे. प्रश्न 11वा गटचर्चा ही पद्धत खूपच वेळखाऊ आहे आणि उच्च शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायच्या माहितीचे प्रमाण खूप असल्याने वापरण्यास अयोग्य आहे. दुसरा ऑप्शन आहे परस्परांकडून शिकण्यास सहाय्य करते म्हणून सर्व पाठ्यघटक शिकवण्यासाठी वापरली जावी. वरचेवर वापरली जावी कारण का त्याच्यामुळे शिक्षकाला वर्गाध्यापनातून थोडी मोकळीक मिळते. विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी वापरली जावी. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आता तुम्हाला कळलेलंच असेल की ऑप्शन क्रमांक ड कारण का गट चर्चेतून विद्यार्थ्यांमध्ये परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. विद्यार्थी अनुभवातून शिकतात तर त्याच्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सहकार्याची भावना निर्माण करण्यासाठी गटचर्चा पद्धती उपयोगी ठरते. प्रश्न 12वा खेळ व क्रीडामुळे डॅश डॅश क्षमतेचा विकास होतो. शारीरिक, भावनिक, धार्मिक, नैतिक. तर प्रश्न जो 12वा आहे तर या खेळ व क्रीडामुळे शारीरिक क्षमतेचा विकास होतो. तर याच्यामध्ये खेळ आणि क्रीडा यांचा थेट संबंध शरीराच्या हालचाली आणि तंदुरुस्तीशी असतो म्हणून ऑप्शन क्रमांक अ अचूक उत्तर आहे. प्रश्न 13 सहली, सहभोजन व समाजात मिसळणे इत्यादीमुळे डॅश डॅशचा विकास होतो. भावनिक क्षमता, बौद्धिक क्षमता, धार्मिक क्षमता, नैतिक क्षमता. तर 13व्याचं उत्तर आहे अ. तर सहली, सहभोजन, समाजात मिसळणे तर यामुळे एकत्र जेवणे त्यामुळे सामाजिक बांधिलकी व एकमेकांबद्दलच्या भावना विकसित होतात म्हणून भावनिक क्षमता हा ऑप्शन अचूक आहे. 14वा सण, जयंत्या, पुण्यतिथ्या, यात्रा इत्यादीमधील सहभागामुळे डॅश डॅश क्षमतेचा विकास होतो. बौद्धिक, धार्मिक व नैतिक, भावनिक, शारीरिक. तर 14वा प्रश्न आहे याचं अचूक उत्तर आहे सण, जयंत्या, पुण्यतिथी याच्यामध्ये धार्मिक व नैतिक क्षमतेचा विकास होतो. कारण का 14वा प्रश्न आहे तर उत्सव आणि पुण्यतिथ्या साजऱ्या केल्याने आपल्या संस्कृतीच्या आणि धर्माचे आणि नैतिक. प्रश्न 15वा गोंधळ देणाऱ्याच्या संदेश देणार संदेश ग्राहकाची संदेश स्वीकारण्याबाबतची असमर्थता, संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. जे सध्या पण आहे म्हणजे संदेश दिल्यानंतर अंडरस्टँडिंग होतं त्याला कोणते मार्ग अडथळे आणू शकतात. 15वा प्रश्न आहे तर याचा ऑप्शन आहे वरील पैकी एकही नाही, 1, 2, 4 केवळ 3 वरीलपैकी सर्व. तर हे सर्वच ऑप्शन आहेत. तर याच्यामध्ये मनातील जर गोंधळ असेल तर प्रॉब्लेम होऊ शकतो. संदेश देण्याचा पूर्वग्रह, असमर्थता असेल स्वीकारण्याची आणि संदेश देणाऱ्याची विचलित मानसिकता. तर चारही ऑप्शन लक्षात घ्या. यामध्ये पर्याय आहेत वरीलपैकी सर्व. 16वा प्रश्न क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात शिक्षकांची भूमिका डॅश डॅश असते. तज्ज्ञांची असते, मार्गदर्शकाची, तज्ज्ञ मार्गदर्शकाची, सहभागाची. प्रश्न 16वा या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तज्ज्ञ मार्गदर्शकाची. कारण का क्षमताधिष्ठित शिक्षणात शिक्षक केवळ माहिती देत नाही तर विद्यार्थ्याला स्वतःचे कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य दिशा दाखवतात म्हणून तो मार्गदर्शक असतो. 17 क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमात डॅश डॅश उपक्रमाचा सहभाग होतो. वैयक्तिक, सामूहिक, वैयक्तिक व सामूहिक यापेक्षा वेगळे. तर 17वा जो प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमामध्ये वैयक्तिक व सामूहिक उपक्रमाचा समावेश होतो. कारण का लक्षात घ्या की मुलांच्या वैयक्तिक गरजा आणि सामूहिक सहभाग या दोन्ही गोष्टी क्षमता विकसित करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. कृतीयुक्त अध्यापन म्हणजे काय? अध्यापनावेळी शिक्षकाने कृती करणे, शिक्षकाने कृतीबाबत माहिती देणे,
विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतीचे निरीक्षण करणे, कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे. तर कृतीयुक्त अध्यापन म्हणजेच काय? ऑप्शन क्रमांक ड. तर याच्यामध्ये पाहू शकता की लर्निंग बाय डुईंग म्हणजेच विद्यार्थ्यांनी स्वतः एखादी कृती करून जेव्हा विद्यार्थी अनुभव घेतो तेव्हा शिक्षण जास्त काळ टिकते. म्हणजेच कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे म्हणजेच कृतीयुक्त अध्यापन होय. प्रश्न 19वा, तुम्ही सर्व वर्गाला प्रश्न विचारला आहे आणि त्याचे उत्तर विद्यार्थ्याकडून मिळाले नाही. यात तुमच्या मते खालीलपैकी कोणते कारण असावे? विद्यार्थ्याला प्रश्न समजला नसेल, विद्यार्थ्यांना चर्चा केलेल्या विषयांचे आकलन झाले नसेल, तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही असे विद्यार्थ्याने ठरवले असेल, वरीलपैकी सर्व. प्रश्न 19वा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. कारण का स्वतःच्या डोळ्यांनी वाचणे. कारण का लक्षात घ्या, जर पूर्ण वर्गाला उत्तर देता येत नसेल तर याचा अर्थ आहे की शिक्षकाने शिकवलेला जो भाग आहे तर विद्यार्थ्यांना चर्चा केलेल्या विषयांचे आकलन नीट विद्यार्थ्यांना समजलेला नाही, म्हणजेच भाग समजलेला नाही असा अर्थ होतो. 20वा प्रश्न, ज्ञानेंद्रियाच्या सहाय्याने होणारे वाचन म्हणजे काय? अप्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव यापैकी नाही. 20वा प्रश्न आहे. तर ज्यावेळी आपण ज्ञानेंद्रियांच्या सहाय्याने होणारे वाचन त्याला अप्रत्यक्ष व ऑप्शन क्रमांक याचा आहे ब प्रत्यक्ष अनुभव असा आहे. कारण का त्याला प्रत्यक्ष अनुभव असं म्हटलं जातं. 20वा प्रश्न आहे. तर स्वतःच्या डोळ्यांनी वाचणे किंवा ज्ञानेंद्रियाचा वापर करून माहिती घेणे त्याला डायरेक्ट एक्सपिरियन्स असे म्हणतात, म्हणून ऑप्शन क्रमांक ब अचूक पर्याय आहे. एखाद्या वस्तूचे चित्र वर्गात दाखवणे म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव, अप्रत्यक्ष अनुभव, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अनुभव यापैकी नाही. 21वा प्रश्न आहे. याचा आन्सर आहे अप्रत्यक्ष अनुभव. कारण का विद्यार्थी समोर जर आपण वाघाचं चित्र दाखवलं तर हा प्रत्यक्ष लक्षात घ्या अनुभव नाही आहे. कारण का जर आपण वाघ प्रत्यक्ष पाहायला गेलो तर तो प्रत्यक्ष अनुभव आहे, पण वाघाचे चित्र पाहणे हे अप्रत्यक्ष अनुभव आहे. इनडायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह देखील त्याला म्हटलं जातं. 22वा प्रश्न, शाळेतील शिक्षण हे डॅश डॅश असते तर शाळा बाह्य शिक्षण हे डॅश डॅश असते. शाळेतील शिक्षण नियोजित, प्रासंगिक, प्रासंगिक, नियोजित, 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 प्रासंगिक किंवा प्रासंगिक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर शाळेतील शिक्षण हे नियोजित असतं, ऑप्शन क्रमांक अ. आणि शाळाबाह्य प्रशिक्षण हे प्रासंगिक असतं. म्हणजेच लक्षात घ्या की शाळेत वेळापत्रकामध्ये शिक्षण वेळापत्रकानुसार शिक्षण मिळते, नियोजित असते, पण शाळाबाह्य जगात आपण प्रसंगानुसार आपोआप शिकत असतो, त्याला प्रासंगिक असं म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 23वा, अध्ययन अध्यापन या दोन परस्पर विरोधी क्रिया आहेत, एकमेकांशी संबंधित क्रिया आहेत, परस्परावलंबी क्रिया आहेत, एकच क्रिया आहेत. प्रश्न 23वा, याचा अचूक उत्तर आहे की परस्परावलंबी या क्रिया आहेत. कारण का शिक्षण प्रक्रियेमध्ये शिकणे आणि शिकवणे या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकाशिवाय दुसरी क्रिया पूर्ण होणार नाही, म्हणून त्या परस्परावलंबी क्रिया आहेत. प्रश्न 24वा, अध्ययन अध्यापन ही द्विकेंद्रित्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र डॅश डॅश व दुसरे केंद्र डॅश डॅश. तर शिक्षण अध्ययन अध्यापनेमध्ये महाविद्यालय एक बाजू आणि दुसरं केंद्र शिक्षक, महाविद्यालय विद्यार्थी, प्राचार्य अध्यापक, विद्यार्थी अध्यापक. प्रश्न 24वा, तर याचा आन्सर आहे विद्यार्थी. तर अध्ययन अध्यापन द्विकेंद्रात्मक क्रिया असून त्यापैकी विद्यार्थी एक केंद्र आहे आणि दुसरे केंद्र अध्यापनाचं करणारं शिक्षक. कारण का यांच्याशिवाय दोघांशिवाय हे काम पूर्ण होणार नाही. ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणती उपमा योग्य आहे? यामध्ये सुईण, शिल्पकार, कुंभार, तुरुंगाधिकारी. तर प्रश्न 25वा जो आहे तर याचं अचूक उत्तर आहे, लक्षात घ्या, सुईण. तर सॉक्रेट्स जो तत्वज्ञ होऊन गेला तर याच्यामध्ये शिक्षक एका सुईणी म्हणजेच मिडवाईफ सारखा आहे. जशी सुईण बाळाला जन्मात मदत करते तसा शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त ज्ञान बाहेर काढण्यास मदत करतो. म्हणजे ज्ञान प्रक्रिया सुलभ करणारा ही शिक्षकाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सुईण ही उपमा योग्य आहे. सॉक्रेट्स जो आहे शिक्षण तज्ज्ञ त्यांनी ही कन्सेप्ट दिलेली आहे. प्रश्न 26वा, एका विद्यार्थ्याला अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्यामुळे तो निराश होऊन आत्महत्या करतो. या विद्यार्थ्यामध्ये समायोजन क्षमतेचा विकास झाला नव्हता, नोकरी प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे लाच देण्यासाठी पैसे नव्हते, शारीरिक क्षमतेचा विकास झाला नव्हता, संस्कृतता व रसिकता यांचा विकास झाला
नव्हता. प्रश्न याचं अचूक उत्तर आहे अ. समायोजन क्षमतेचा विकास झालेला नव्हता. कारण का अपयश पचवणे त्यानंतर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजे समायोजन आणि यामुळे ही क्षमता त्या व्यक्तीमध्ये त्या विद्यार्थ्यांमध्ये नसल्यामुळे हे कृत्य घडून आलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 27 हे शिक्षकाचे ध्येय आहे. एक विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करणे, विद्यार्थ्यांच्या कौशल्य व बुद्धीचा विकास करणे, विद्यार्थ्यांना धार्मिक व सामाजिक बनवणे, विद्यार्थ्यांना शिस्तप्रिय बनवणे. तर 27 लक्षात घ्या 27 तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. कारण का केवळ पास करणे हे शिक्षकांचे ध्येय नसून विद्यार्थ्याला आयुष्यासाठी सक्षम बनवणे म्हणून विद्यार्थ्यांच्या कौशल्य बुद्धीचा विकास करणे हे शिक्षकाचे ध्येय आहे. 28वा प्रश्न सहकारी शिक्षक गैरमार्गाचा अवलंब करीत आहे तर तुम्ही काय कराल? पोलीस स्टेशनमध्ये कळवाल, मुख्याध्यापकांकडे तक्रार कराल, त्याकडे दुर्लक्ष कराल आणि त्याच्यानंतर त्याला तसे न करण्यासाठी त्याचे मन वळवाल. तर 28वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे त्याला तसे न करण्यासाठी त्याचे मन वळवाल. कारण का तक्रार करण्याआधी आपल्या सहकार्याला सुधारण्याची संधी देणे आणि त्याला योग्य मार्ग दाखवणे नैतिकदृष्ट्या योग्यतेचे आहे. 29वा प्रश्न शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष पुरवण्यासाठी तुम्ही कोणता उपाय योजाल? एक आहे अशा विद्यार्थ्याला अधिक प्रश्न विचारणे, अशा विद्यार्थ्याला गृहस्वाध्याय देणे, वर्गातील उच्च व निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांचे एकत्रित लहान गट तयार करणे, प्रोजेक्टरसारख्या अध्यापन साहित्याचा वापर करणे. 29वा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये मिळून मिसळून त्याला शिक्षण देणे हाच महत्त्वाचा हेतू आहे. तर इतर विद्यार्थी आहेत तर यांच्या सोबतीने लवकर विद्यार्थी प्रगती करेल. प्रश्न 30वा शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्याला पुढील प्रमाणे नेतृत्व करायला सांगेन. एक आहे हुकुमशाही, लोकशाही, उदासीन आणि प्रसंगानुसार. तर हा शेवटचा प्रश्न आहे तर याचं अचूक उत्तर आहे लोकशाही. कारण का लोकशाही नेतृत्व यामध्ये सर्वांचे मत विचारात घेतले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब. तर अशा प्रकारे आपण आजचा प्रश्न सराव पाहिला. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये.